दहिसर मीरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान उंचावरून मोठा दगड थेट रस्त्यावर कोसळून त्याचे तुकडे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आदळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली। वाहनात अनेक लहान विद्यार्थी असताना हा प्रकार घडल्याने काही क्षणासाठी एकच खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही। मीरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गावर दहिसर मीरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे। दीपक हॉस्पिटल जवळ उभारण्यात येत असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान सकाळी 11:30च्या सुमारास उंचावरून अचानक मोठा दगड खाली कोसळला। त्यावेळी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती। दगडाचे तुकडे शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनावर आदळल्याने चालकाचा ताबा काही काळ सुटला आणि वाहन बाजूला गेले। यावेळी वाहनाच्या मागील चाकाची हवाही निघाली। घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। उंचावर सुरू असलेल्या बांधकामातून साहित्य किंवा दगड खाली पडू नये यासाठी सुरक्षा जाळ्या, संरक्षक आवरण आणि इतर खबरदारीच्या उपाययोजना असणे आवश्यक असताना अशा घटना घडत असल्याने कामाच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे यापूर्वीही मेट्रोच्या कामादरम्यान निष्काळजीपणाच्या तक्रारी समोर आल्या आहेत। शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर दिवस रात्र वाहनांची वर्दळ असताना बांधकाम सुरू आहे। त्यामुळे एखादा दगड वाहनाऐवजी थेट एखाद्या नागरिकावर किंवा विद्यार्थ्यावर पडला असता तर परिस्थिती किती गंभीर झाली असती हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी केवळ कामाचा वेग न पाहता नागरिकांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी होत आहे। मेट्रो शहराच्या विकासासाठी आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी नाही। आज दगड वाहनावर पडला म्हणून जीव वाचले, उद्या तो एखाद्या निष्पाप नागरिकावर पडल्यावर प्रशासन जागे होणार का? विकासाच्या नावाखाली सुरक्षेला तिलांजली देण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।